नमस्कार मित्रांनो. आज एक नवीन विषय घेतोय आपण. जो विषय आज फारच महत्त्वाचा आहे आणि तो इलेक्शनच्या संदर्भामध्ये आहे. सातारा जिल्हा बँकेसाठी चाललेली लोकांच्या धडपडी संदर्भातला आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ येत आहे. जिल्हाभरात विकास सेवा सोसायट्यांच्या ठरावासाठी सुरू असलेली चढाओढ, बैठका, गाठीभेटी आणि राजकीय हालचाली आपण पाहत आहोत. पण एक मूलभूत प्रश्न आहे, एका सेवा सोसायटीच्या एका ठरावासाठी एवढी झुंज का दिली जाते? हा प्रश्न फक्त राजकारणाचा नाही, तर सातारा जिल्ह्यातील लाखो शेतकऱ्यांच्या मालकींच्या सहकारी व्यवस्थेचा आहे. सातारा जिल्ह्यात 950हून अधिक विकास सेवा सोसायटी आहेत आणि त्यामध्ये सुमारे 6.5 लाख शेतकरी सभासद आहेत. हे शेतकरी विविध सहकारी साखर कारखाने, दूध संघ आणि इतर सहकारी संस्थांचे सदस्य आहेत. या संस्था उभ्या राहिल्या त्या शेतकऱ्यांच्या पैशातून, त्यांच्या श्रमातून आणि त्यांच्या विश्वासातून. त्यामुळं या संस्थांचे खरे मालक कोण? तर इथला सामान्य शेतकरी आहे. पण आज वास्तव काय सांगतंय? संस्थांचं व्यवस्थापन संचालक मंडळ, सचिव, कर्मचारी, विविध पदाधिकारी आणि राजकीय प्रभावाखालील यंत्रणांच्या माध्यमातून या संस्था चालवल्या जातात. शेतकरी मालक जरी असला तरी निर्णय प्रक्रियेत त्याचा सहभाग अनेकदा नावापुरताच राहतो. प्रश्न असा आहे की या सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एवढी राजकीय ताकद का खर्च केली जाते? कारण सहकारी संस्था म्हणजे केवळ आर्थिक संस्था नाहीत, त्या गावागावामधील प्रभाव, संघटन शक्ती आणि भविष्यातील राजकीय ताकदीचं केंद्र असतात. ग्रामपंचायत निवडणुका असोत, पंचायत समितीच्या निवडणुका असोत, जिल्हा परिषद असोत, विधानसभा किंवा लोकसभा निवडणुका असोत, विश्वासू कार्यकर्त्यांचे जाळं उभ्या करण्यासाठी सहकारी व्यवस्थेचा प्रभावी वापर केला जातो. यासाठी अनेकदा स्वतःच्या खिशातून पैसा खर्च करण्याची गरज पडत नाही. उलट शेतकरी आणि गावकऱ्यांनाच एकमेकाविरुद्ध उभं केलं जातं, गटबाजी वाढवली जाते, मोजक्या मतदारांच्या माध्यमातून सत्तेची समीकरणं तयार केली जातात आणि संस्थांवरील नियंत्रण कायम ठेवलं जातं. त्यातून पुन्हा आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्ट्या अनेक लोकांना विशिष्ट गटावर अवलंबून ठेवण्याची व्यवस्था निर्माण केली जाते. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक सर्व पक्षातील नेते एकत्र येतात. राजकीय पातळीवर एकमेकाचे विरोधक असले तरी सहकार क्षेत्रात अनेकदा वेगळी समीकरणं तयार होतात. एकमेकाच्या कार्यक्षेत्रात हस्तक्षेप न करण्याची चर्चा सातत्यानं होत असल्याचं बोललं जातं. याचा परिणाम काय होतो? सामान्य शेतकरी आणि मतदारासमोर पर्यायच उरत नाही. जिल्हा बँक, विकास सेवा सोसायट्या, विविध सहकारी संस्था, सचिव, कर्मचारी, संचालक, स्थानिक पदाधिकारी अशा माध्यमातून प्रभाव टिकवून ठेवणारी मोठी यंत्रणा उभी केली जाते. जिल्हा बँकेतील भरती प्रक्रियेतील एक महत्वाचं त्या महत्व का आलंय त्याला? 400 नोकऱ्यांसाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भरतीसाठी आमदार, खासदार, संचालक आणि मोठे नेते मुख्यमंत्री स्तरापर्यंत पाठपुरावा करतात, अशी चर्चा वारंवार ऐकायला मिळाली. प्रश्न असा आहे की या नोकऱ्यांमध्ये खरोखरच पात्र युवकांना संधी मिळावी हा उद्देश असतो की स्वतःच्या राजकीय प्रभावाचा विस्तार करणं हा असतो? याच काळात सातारा जिल्ह्यातील 11 तालुक्यांमध्ये मोठे उद्योग, शेतीपूरक व्यवसाय आणि व्यापक रोजगार निर्मिती करण्यामध्ये अनेक लोकप्रतिनिधींना अपेक्षित यश मिळालेलं दिसत नाही. मात्र सहकारी संस्थांवरील नियंत्रणासाठी प्रचंड ताकद, वेळ आणि ऊर्जा खर्च होताना दिसते. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी काही मूलभूत प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.
शासनाच्या आणि नाबार्डच्या विविध योजनांचा खरा लाभ कुणाला मिळतो? शेतकऱ्याच्या नावावर असलेल्या संस्थांमधून प्रत्यक्ष फायदा कुणाचा होतो? या संस्थांच्या निर्णय प्रक्रियेत सामान्य सभासदांची भूमिका किती आहे? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्यक्ष काय केलं जातं? मित्रांनो, व्यक्तिपूजा, गटबाजी आणि राजकीय आंधळेपणा या पलीकडे जाऊन सहकारी संस्थांवरील आपल्या मालकीची जाणीव ठेवण्याची गरज आहे. कारण या संस्था कोणत्याही नेत्याच्या नाहीत, कोणत्याही पक्षाच्या नाहीत, त्या शेतकऱ्यांच्या आहेत आणि मालक म्हणून प्रश्न विचारण्याचा अधिकारही शेतकऱ्यांनाच आहे. आपल्या नावावर असलेल्या संस्थांचा कारभार कोण चालवतो, त्यातून कुणाचा फायदा होतो आणि शेतकऱ्यासाठी प्रत्यक्ष काय केलं जातं याचा जाब विचारण्याची वेळ आता आलेली आहे. तुम्हाला काय वाटतं, सहकारी संस्थांवर खऱ्या मालकांचा म्हणजेच शेतकऱ्यांचा प्रभाव वाढला पाहिजे का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.